वर्सेस मॅच तुम्ही बघणार आहात. सलाम रॉकी भाय. रॉकी गुपसुल हे संघ मालक आहेत. एका बाजूला संघ मालक म्हणून रेनॉल्ड रेनॉल्ड गोन्साल्विस रेसल म्हटलं तर त्यांची कन्या तिचं नाव आहे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. डीबीएन लाईव्ह द्वारे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. मागचे 4 दिवस तुम्ही टीसीपी ला पाहिलं आणि आज फायनल डे ला डीबीएन या युट्यूब चॅनलला बघतायत. त्यांची एक खासियत आहे. माझा आणि डीबीएनचा एक किस्सा मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवेन. मॅच कडे होऊया. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय जश पाटील. हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन साहिल पाटील. नॉन स्ट्रायकिंग कडे निखिल. निखिल खर्चा. एक वेळ निखिल गोविंद याला आपण बघितलं डावकुरे हाताचा बॅटर आहे आणि तो सुद्धा खेळताना दिसेल. हा सुद्धा लेफ्ट हँडेड बॅटर आहे. या साहिल पाटील इज ऑन स्ट्राईक. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दोन्ही टीमचं स्वागत करूया, मोटिवेट करूया. कोण चांगला खेळ करतोय? गोलंदाज तयार. जश पाटील ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडण्याचा मानस आहे, हेतू आहे. चेंडूला फॉरवर्ड पॉइंट मध्ये वळवलं. एक धाव पूर्ण केली साहिल पाटील या खेळाडूने आणि आपलं खातं उघडलं. एक धाव ही फार महत्वाची असते, कारण एक धाव ही आत्मविश्वासाची. एका धाब्याने डावाची सुरुवात होतोय. लाईफ लाईनचा वापर या ठिकाणी करतायत पहिल्याच बॉलला आणि फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव करतायत. मॅच स्टार्ट झाला तो 11:26 म्हणजेच तुम्हाला 11:25 हा पहिला बॉल पडलाय. 5 मिनिटांमध्ये एक षटक संपलं पाहिजे. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण झाली पाहिजे. त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसून येईल. डावकुरे हाताच्या फलंदाजाने ऑन साईडला खेळून काढलंय. धाव घेण्याची संधी होती, घाई होती, अति घाई संकटात नाही. पहिल्या विकेटचं झालंय पतन. सलाम रॉकी बाय. टीमला लागलाय पहिला धक्का. 2 धावांची पॅनल्टी सुद्धा लागली आहे. 2 धावांची पॅनल्टी सुद्धा लागली आहे. पहिल्या षटकानंतर आपण या सलाम रॉकी भाई टीम मधून 2 धावा या ठिकाणी आपण कमी करणार आहोत. 2 धावांची पॅनल्टी लागले. विकेटचं पतन. धाव संख्या 1. आधीच सुरुवात चांगली झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे नुकसान झालं 2 धावांचं. धावसंख्या धाव फलकावर आपण बघतात 1 आहे. पहिल्या षटकामध्ये आपण ते पॅनल्टी या ठिकाणी लावणार आहोत. न्यू बॅटर इन सिमियन. स्वतःला कराल सिद्ध तेव्हा सवाल प्रसिद्ध. आज मनमुराद फलंदाजी पाहायला मिळेल काय सिमियन या खेळाडूची? साहिल पाटील या खेळाडूला साथ दिली तर धावा बनल्या जाऊ शकतात. 6 हिट या कंपनीचे हेवी टेनिस क्रिकेट बॉल पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच षटकारांची आपल्याला कपात जास्त दिसतोय. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल. चांगला चेंडू टाकलाय जस पाटील या गोलंदाजाने. त्याला चांगली लाईन सापडलाय. तो लय मध्ये आलाय आणि फलंदाज भय मध्ये गेलेले दिसून येत आहेत. पहिली 3 चेंडू समाप्त झालेत. धाव संख्या आहे ती धाव फलकावर 1 धाबा. माय माऊली फिशिंग नेट्स भावेश शेलार मोरेश्वर पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता झालंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चार्ज बॉल ओव्हर द मिड ऑफ अँड गेट 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीनं संघाची धाव संख्या पोहोचली 5 वर. पहिलं षटक सुरू आहे. आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकापासून जर दबाव टाकला तर मागाऊनची जी षटकं आहेत त्या षटकांमध्ये फलंदाज आपले मनमुराद खेळी साकारतील. धावसंख्या धाव फलकावर लागली आहे ती 5 धावा. डीबीएन लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतोय या स्पर्धेचं.
पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याकरता गेला बॅटर. यश त्यांच्या पाठीमागे डेंजरस बॅटर मिस्टर ॲस्टल. यष्टांच्या पाठीमागे आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये धोकादायक खेळाडू आहे. या स्पर्धेत UCPL मध्ये सर्वात जास्त धावा एका इनिंग मध्ये बनवण्याचा पराक्रम आहे तो ॲस्टल या खेळाडूच्या नावावर. ओ चांगला फटका उडवला या चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाद. 4 षटकाची केली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 9 धावा. याच्यामधून आपण 2 धावा मायनस करतोय म्हणजेच पहिल्या षटकानंतर धाव संख्या आहे ती 7. झाल्या रॉकी गुपसुले यांची आणि त्या आल्या आल्या त्यांचं गीत लावलं जाते सलाम रॉकी बाय. खेळाडूंना प्रेरित करतायत मोटिवेट करतायत. स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत. क्रिकेट पासून जरी दूर असले तरी क्रिकेटचे अनेक किस्से त्यांच्या मुखातून नेहमीच बाहेर पडताना दिसत आहेत. कालच्या दिवसात सुद्धा अशाच काही क्रिकेटमधील स्टोरी त्यांच्या मुखातून बाहेर पडताना दिसल्यात. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि पहिल्या दिवसांपासून त्यांचा सुद्धा चांगला सपोर्ट आहे आम्हाला सुद्धा. नवीन गोलंदाज झालाय अल्सन. अल्सन हा सुद्धा जर खेळाडू बघितला तर तो सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया काय घडामोडी घडत आहेत. ऐकूया गोड आवाज प्रतीक कतवार यांचा. तर बघूया गोलंदाज अल्सन. नक्कीच UCPL या पण तिसऱ्या पर्वातील सर्वात लहान वयागटातील नक्कीच हा आयकॉन खेळाडू आहे. नक्कीच त्याची कामगिरी खूप मोठी आहे. बघा आपल्या षटकातील पहिला चेंडू साहिल यांच्यासाठी. पहिलाच चेंडू बघूया. चेंडू रायझिंग होतोय. पंच दर्शवतात ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अवांतर धाव. नक्की जोपर्यंत साहिल पाटील हा खेळाडू मैदानात उभा असेल नक्कीच तोपर्यंत तणाव असेल. नक्कीच आपण पहिलाच 2 धावा मायनस केल्या. धावसंख्या आता 8 झालेली आहे. नक्कीच मॅक्सवेल काहीसं कान मंत्र देतात कारण एकाच विभागातील हे दोन्ही खेळाडू आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज ॲल्सन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी फुलटा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. किती धावा जातील. धावा या धावून काढा. नक्कीच थोडस जर चेंडू बाजूला असतं तर 4 धावा देखील मिळाल्या असत्या. नक्कीच रिझल्ट स्टार आणि सलाम रॉकीबाय या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 10. तर यस YCB संघाने तयारीत राहा. याच्यानंतर नक्कीच आपला सामना असेल YCB वर्सेस चिंतामणी साहिल स्पोर्ट. यावेळी बघूया हा फटका फसलाय आणि वा काय झेल टिपलाय. जी डोकीदुखी ठरत होता साहिल आणि नक्कीच 30 विकेट इथे मिळवून दिलंय. कमॉन डीजे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या कारण त्यांना 2 धावांचे पॅनल्टी लागले. धावसंख्या धावफलकावर 10. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. सिमियन आणि विपुल माल्या या 2 खेळाडूंवर मोठी जबाबदारी. आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात तर आपल्याकडे असलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्याकरता या अडचणी येत असतात. क्षमता आहे विपुल याच्याकडे क्षमता आहे. तो चांगले बॅटिंग करू शकतोय. पहिला मॅच खेळत असताना काहीतरी चुका झाल्या होत्या. नंतर त्याने चुकीच्या दुरुस्ती केल्या. चांगला खेळ दाखवला. आता ह्या मॅच मध्ये सुद्धा त्याला चांगलंच चमकावं लागेल.
आपले संघ मालक जे आहेत त्यांचा विश्वास सार्थक ठरवावा लागेल. रॉकी सिक्सर मॅन, सिक्सर किंग, पहिलं षटक त्याने पहिलं जे पर्व होतं ते गाजवलं होतं. तो हा खेळाडू आहे. नो डाऊट सर्वाधिक धावा बनवल्या होत्या, तब्बल 87 समथिंग 80 प्लस धावा विपुल याने कुठल्या होत्या त्या पहिल्या पर्वामध्ये. पण नक्कीच हे पर्व कुठेतरी मागे जाताना दिसतं विपुलसाठी. बघूया ॲल्सन आपल्या षटकातील पुढचा चेंडू विपुल यांच्यासाठी घेऊन इथं चेंडूला राईस केलं होतं. नक्कीच भरपूर वेल होता. ही खासियत आहे बघा. फक्त वय वर्ष बघायला गेलो तर या मुलाचं 20 असेल सर, पण नक्कीच त्याची कामगिरी काय अप्रतिम आहे. म्हणूनच क्रिकेट हा खेळ युवांपासून वृद्धांपर्यंत आज जर बघितलं तर प्रत्येकाच्या अंगामध्ये संचारलाय. म्हणून आपण बघता 40 प्लसचे खेळाडू मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाले आपल्याला. यस सर, बघूया पुढचा चेंडू घेऊन ॲल्सन. यावेळी चांगला चेंडू, चेंडूला नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. बघूया इथं चोरटी एक धाव घेतली असंच म्हणावं लागेल. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 11 धाव पूर्ण. अजूनही ॲल्सन यांच्या षटकातील षटक मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच जबरदस्त कामगिरी. आणि नक्की सर एक माहिती देईन, ऍज अ टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा या मुलाने डेब्यू केला तेव्हा त्याला पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट कोणाची घेतली असेल? आमिर दाफेदार या खेळाडूला लेग बिफोर जसं बाद केलं होतं. पहिल्या त्याच्या आयुष्यातील क्रिकेटचा पहिला सामना एकदा फॉर्मॅट मध्ये. त्या बात हे चांगल्या खेळाडूंची शिकार त्याने केली होती आणि आता तोच खेळाडू आहे. यस, यावेळी चांगली ड्राईव्ह होती, फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली होती. एक धाव या एक धाव संख्येची धाव संख्या होते. बॉल टू बॉल इक्वेशन आता पुढे जाताना दिसत आहेत. 12 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ. नक्कीच विपुल करून नक्कीच आपल्या संघ मालकाची खूप मोठी नक्कीच आशा असेल विपुल कडून. त्याचप्रमाणे नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या देखील विपुल कडून खूप आशा असेल की मोठे फटके बघायला भेटतील. नक्कीच सत्यम माल्या जर मॅच बघत असतील तर तिथे आव्हानासाठी फोन आला असता, पण आता तिथे रात्र झाली असेल मला तरी वाटते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल बघूया. पॉवर प्ले दुसरं षटक मैदानाच्या आत आपण बघत आहोत. बघूया ॲल्सन यावेळी कट केलाय, जबरदस्त कट मारला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. तर 2 धाव पूर्ण केल्या जातील. या 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 14. 2 ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 2 गडी बाद 14 धावा. 18 बॉल अजून शिल्लक आहेत. काय घडामोडी घडत आहेत ऐकूया एका छोट्याशा गीतानंतर. पाणी खेळाडूला पोहोचवलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा 7च्या सरासरीने 14 लागल्यात. युसुफियल 2024 हे तिसरं पर्व आहे आणि त्याच्यामधील उपांत्यपूर्व फेरीतील हा आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. याआधी आपण जेबीसी वॉरियर्स टीमला पाहिलं, त्याने पराभूत केलं एमडी बॉयज या टीमला आणि जेबीसी वॉरियर्स टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं अतिशय चांगला अतितटीची लढत होती. चौक इंडियन्स आणि अगेन्स्ट श्रेय 11. ह्याच्यामध्ये श्रेय 11 टीमच्या कॅप्टनने चांगला परफॉर्मन्स दाखवला. प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ केला आणि काल चमकदार कामगिरी करणारा खेळाडू हिरो कालच्या दिवसातील राकेश म्हात्रे, ज्याने मॅच जिंकून दिला. कठीण परिस्थितीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते सफळ सुद्धा झाले. ती टीम जर आपण बघितलं तर सेमीफायनल मध्ये दाखल होणारी पहिली टीम ठरली. तिसरं षटक मैदानाच्या आतून घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर जश पाटील आणि त्याला सामोरे जाईल सेमियान.
आयकॉन समोरचा जरी खेळाडू असला तरी माझ्यामध्ये जी कुवत आहे, माझा जो नैसर्गिक खेळ आहे तोच मी करेन असं जर मनोमनी प्रत्येक खेळाडूने ठरवलं तर धावा बनू शकतात. पुढे येऊन कळून काढलाय चेंडूला, चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये गेलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आलाय. पाहता पाहता एक धाव प्राप्त केली. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 15 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे या क्षणाला, कारण कालच्या दिवसात 29 धावा चेस करताना सुद्धा नाकीनं आलं होतं श्रेय 11 या टीमला. 33 धावा चेस करताना 39 धावा सुद्धा चेस झाल्या नाहीत. अशी खासियत आहे या विकेटची. आणि या स्पर्धेकरता वापरण्यात आलेले हे सिक्स हिट कंपनीचे बॉल. हो, चांगला बॉल, जोरदार अपील केलंय, मात्र बघितलं जे इम्पॅक्ट पाहिला गेलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट दिसलाय पंचांना, आणि म्हणूनच नॉट आउट घोषित केलं या बॅटरला. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर ती आहे 15 धावा. चेंडू टाकून झाले 2. जोश याच्यामध्ये आपल्याला होश दिसतोय आणि वेगाने तो चेंडू टाकतोय. भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा गोलंदाज मला पाहायला मिळाला जश पाटील या नावाने. नक्कीच जश पाटील हा देखील एक यंगस्टर आहे. 23 ते 24 वय वर्ष असलेली जश अतिशय चांगली कामगिरी कित्येक वेळा राई नक्कीच चेंबूर राई संघातून बिलॉंग करत असतो. यावेळी पुढे इनिंगवर फटका फसलाय, हा झेल खूप महत्वाचा आहे जश, आणि यस मिळून दिले विकेट. जावं लागेल विपुल याला. कमॉन डीजे. कतवार याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. देवाकडे आता धावा घेऊन काय फायदा आहे. देव नेहमीच म्हणतोय की माझ्याकडे मागून मिळणार असेल तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू देणार नाही. ह्या करता काय आहे, ह्या करता आवश्यक काय आहे तर तुमची मेहनत. मेहनत करा, सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचेल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. 2 आयकॉन खेळाडू जरी इथे बाद झाले असले तरी आणखीन एक चांगल्या विस्फोटक खेळाडू उतरलाय. क्रिस्टन आणि सिमियन या दोघांवर जबाबदारी. धावसंख्या 3 गडी बाद आहे 15. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले जश पाटील या गोलंदाजाचे. कमालीचं प्रदर्शन केलंय, लक्ष वेधलं या खेळाडूने. भविष्य उज्ज्वल आहे. कदाचित मोठमोठ्या टीम्सद्वारे सुद्धा त्याला संधी मिळू शकते. जशा संधी आपण रैना लितूर याला पाहिल्यात, मॅकमिलन गोविंद या खेळाडूच्या पाहिल्यात, प्रतीक गरे या खेळाडूला पाहिलंय, तसे संधी मिळू शकते या खेळाडूला ओपन मॅच मध्ये प्रवेश करण्याची. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा. चोहे बाजूने प्रेक्षक बसलेत, जिथे जागा मिळेल तिथे आपली जागा पक्की करून आहेत. उजव्या बाजूला जो टेरेस आहे त्या टेरेसवर सुद्धा प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. धावफलक सध्या तरी मी म्हणेन की चांगली धावसंख्या आहे. 15 धावा 3 गडी बाद. अजूनही मॅच गेला नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येवर जरी भर दिला तरी धावा बनू शकतायत. खराब चेंडूला समाचार घेतला पाहिजे. मागचं शॉर्ट सिलेक्शन फार चुकीचं होतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयास होता विपुल याचा, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन त्याचं भंग झालंय. पुढे येऊनच हा चेंडू कळून काढलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव मिळाली मिडविकेटच्या दिशेने, फॉरवर्ड मिडविकेटच्या दिशेने चेंडू आपण पाहिलाय. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. लढावं लागेल, करावं लागेल. आज शेवटचा दिवस आहे, कारण ह्या स्पर्धेला पुन्हा आपण कधी बघणार आहोत 365 दिवसानंतर. म्हणूनच जे काही आहे ते आजच आहे. वेट केलंय, वाट बघितली आणि त्याच्यानंतर वाट लावली. 2 बाउन्स, 3 बाउन्स, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार कलात्मक चौकार. पण 20 जसा चौकार लागतो, षटकार लागतो, तसे रॉकी गुपसुल यांच्यावर आधारित असलेले गीत वाजलं जाते.
सर्वात जास्त चिंता आहे त्यांना आज. शांत बसलेत समोरच, दोन्ही हात त्याने जोडलेत. मला वाटतं परमेश्वराकडेही प्रार्थना त्यांची. पुन्हा जागा बनवून खेळला जात आहे. चेंडू जातो एक कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली बॅटरने. अडथळा आलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा होते पूर्ण. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावाच्या मदतीनं याच बरोबर षटकाची समाप्ती सुद्धा होतोय. 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 22 धावा. 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3. यास गाणं लावल्यानंतर बोटांच्या हालचाल बघा रॉकी गुपसोले यांच्या कॅमेरामॅनने कैद केले त्यांना. ओहो काय स्माइल दे रे. आज बघितलं तर प्रार्थना सुद्धा केली. बोट सुद्धा आपल्या पायावर ते आपटताना दिसत आहेत. त्यांचं गीत त्यांना खूप आवडलंय. कॅमेरामॅन आपले लाख लाख धन्यवाद. रोहित चौधरी चांगले कॅमेरामॅनची भूमिका अदा करत आहेत. या स्पर्धेला पाहण्याकरता आज तुम्ही अर्थातच सबस्क्राईब करा DBN हे युट्यूब चॅनल आणि घर बसले या स्पर्धेला पहा. अजून प्रेक्षक विचार करत असेल की काल TCP होतं. आज सुद्धा काही प्रेक्षक TCP लाईव्ह बघत असतील, परंतु TCP लाईव्ह वर तुम्हाला ह्या मॅचेस पाहायला मिळणार नाही. 4थ्या षटकामध्ये बघूया काय घडामोडी घडत आहेत. ऐकूया प्रतीक कतवार यांना. नक्कीच बघूया गोलंदाज आलाय तो म्हणजे मॅक्सवेल. बघूया मॅक्सवेल टू क्रिस्टन. यावेळी मोठा फटका मारायचा होता पण नक्कीच कुठेतरी बीट होता. नक्कीच याच्यानंतर YCB संघाचा सामना म्हणजे संघ मालक नक्कीच सॅमसन आणि कॅजिस्टर मुंबईकर यांचे सुपुत्र स्मिथ. टी शर्ट काय तुझी? मोठाच टी शर्ट घालून आले नाहीत ते. पहिल्या दिवशी टी शर्ट घालून आले होते. बघूया मॅक्सवेल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा. नक्कीच आता कुठेतरी सिमी याला स्ट्राईक वर जावं लागेल कारण नक्कीच सिमियन काय करत आहेत, चांगले फटके मैदानाच्या आत खेळत आहेत. बघूया क्रिस्टन नक्कीच यावेळी बघूया चेंडू मला वाटतं ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच दर्शवतात 1+1 अशा 2 धावा मोजल्या जातील. या 2 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होती ती म्हणजे 24 धावा. नक्कीच इथून कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. मी म्हणजे 40च्या पलीकडे मोठे फटके यायला पाहिजेत आणि तो प्रयत्न करतील विस्फोटक खेळाडू आणि त्यांना चेंडू पाहून हा प्रयत्न करावा लागेल. आणि नक्कीच सिमीन याच्यामध्ये सर ती क्षमता आहे. कित्येक वेळा मी सिमीन याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी आणि आता तो सेट झालाय, भरपूर सेट झालाय. तब्बल 3 ओव्हर तो खेळलाय. यावेळी वा चांगला चेंडू नक्कीच जागेवरून खेळायला हवं होतं. पुढे खेळण्याचा प्रयत्न स्वतः चेंडूला यॉक करून घेतलाय. आणखी एक निर्धाव चेंडू जाते या षटकामध्ये. जर निर्धाव चेंडू आम्ही बघायला गेलो तर नक्कीच 5 ते 6 चेंडू निर्धाव तब्बल संपूर्ण इनिंग मध्ये आतापर्यंत आल्यात. बघूया मॅक्सवेल नक्कीच चांगली कामगिरी करत आहेत. आताच दुबईवरून आल्यात खास UCPL साठी. नक्कीच जेव्हा UCPL अनाऊन्स केलं तेव्हा लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी. यावेळी बघूया पुन्हा एकदा तिखट बाउन्सर. पंचांनी पहिली वॉर्निंग दिली इथं गोलंदाजाला. दुबई येथील खेळपट्ट्यांचा सुद्धा अनुभव आहे त्याला, कारण तिथे सुद्धा तो दुबई येथील मैदानावर सराव करत असतोय. मॅक्सवेल डोंगरकर त्यांचेच बंधू सुनील डोंगरकर यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. येस नो डाऊट आपल्याला पुढच्या मॅच मध्ये बघायला भेटतील ते देखील. नक्कीच दोन्ही बंधू क्वालिफाय झालेत असंच म्हणावं लागेल. बघूया मॅक्सवेल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू सिमिन यांच्यासाठी घेऊन. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखी एक निर्धाव चेंडू. तब्बल मला वाटतं 4 चेंडू निर्धाव. फक्त वाईट आणि 1+ आली त्याच 2 धावा आहेत. लक्ष तर एकच आहे या बॅटरचं. लक्ष एक असतं, रस्ते वेगवेगळे असतात. एक रस्ता जर बंद झाला तर अर्थातच आपलं लक्ष बदलू नका, तो रस्ता बदला. बरोबर काय करतोय बघूया पुढचा चेंडू घेऊन मॅक्सवेल. यावेळी बघूया मी स्टॅम आहे क्षेत्ररक्षक तिथं. नक्कीच अजय याचा चांगला बॅकअप. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या दिली 1 धावसंख्येने 25. बघूया शेवटचा चेंडू बाकी आहे. ह्या मॅचला कलाटणी देणारं षटक पडतंय, कारण ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा मोजल्या आहेत गोलंदाजाने. 2 अतिरिक्त गेल्या आणि 1 बॅटच्या मदतीनं. षटकातील शेवटचा बॉल. समोर फलंदाज आहे तो क्रिस्टन.
बघूया मॅक्सवेल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथं सुरेख क्षेत्ररक्षण. वाह चांगली फेकी. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये डायरेक्ट यष्ट्यांवर वारंवार थ्रो करत आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 27 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या संपत. बघूया शेवटचं षटक घेऊन कुणाला आणतील. दिव्या डिझेल संघ एक मध्ये सत्तावीस धावा झालेत. गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे 3 आणि आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 27 धावा झाल्यात. प्रतिक्रिया जर आपण बघितलं तर समर्थक म्हणतात की 40च्या आसपास तरी धावपळ जायला हवा. 6 चेंडूंमध्ये 13 धावा आल्या तर ते होऊ शकतं. इथे संकट आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर. गोलंदाजीचा मारा अचूक आहे नो डाऊट. विपुल आहे, साहिल पाटील आहेत, चांगले गोलंदाज आपण पाहिले त्यांच्या टीम मध्ये. त्याच्यानंतर एक जर आपण बघितलं तर आणखीन चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज सुद्धा आपल्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सिमियन याच्यावर मोठी जबाबदारी असेल. बडा पॅक बडा धमाका टोकण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. आज करावं लागेल, लढावं लागेल, किल्ला लढवावा लागेल. त्याने असं ठरवायला पाहिजे की माझ्या आयुष्यातील मी ही शेवटची स्पर्धा खेळतोय आणि ती स्पर्धा खेळताना इथे सर्वस्वीपणाला मी लावतोय. म्हणूनच आयुष्यात ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल हे आयुष्य जगत असताना मन मारून जगू नका, मन भरून जगा. कारण इथला प्रवास आपला कधी संपेल हे काही सांगता येत नाही. ही स्पर्धा फार मोलाची आहे. ही स्पर्धा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. अनेक खेळाडू घडलेत या स्पर्धेमुळेच. शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रिवॉन, समोर फलंदाज आहे सिमियन. रिवॉन याचा हा बॉल खोदून काढलाय चेंडूला. चेंडू ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतात गाई आणि बघता बघता बॅटर क्रिस्टॉन बाद होतोय. विकेटचं झाले पतन. 4 गडी बाद. धाव संख्या 28. बघितलं आपण तर जीटी स्पोर्ट्सचे मालक आहेत, संघ मालक आहेत आणि आज जर बघितलं तर त्यांच्या सौजन्याने प्रत्येक वर्षी बॅटची व्यवस्था करण्यात येते. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून त्या बॅट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत. चांगला स्वभाव त्यांचा पाहायला मिळाला आणि काल रात्री शॉन पुरकर यांच्याबद्दल सुद्धा भरपूर चर्चा आमच्या रॉकी गुपसुल, मी, विशाल पाटील यांच्या दरम्यान झाली होती. प्रतीक कतवार हे सुद्धा त्या ठिकाणी होते. हा बॉल बघितला तर फुल टॉस बॉल. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार आहे काय? पाहता पाहता 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फलकावर पोहोचली जाते 30 वर. स्कोर मूव्स ऑन 30. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. जर जागेवरून हा फटका निवडला असता तर कदाचित पंचांचा इशारा आला असता. एक हात बाहेर पडला असता. बॅटिंग क्रीज मधून ज्यावेळेस बॅटर बाहेर पडतायत त्यावेळेस चेंडू मग खाली आपल्याला राहताना दिसत आहेत. सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू हवेत आहे. मॅक्सवेल डोंगरकर इज देअर. टेक अ गुड कॅच. विकेटचं झाले पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागल्या 5 बाद धक्का. 5 गडी बाद. धाव संख्या 30.
दिलं नाही, खास करून विपुल आणि या ठिकाणी साहिल जबाबदार खेळाडू होते आणि या जबाबदारी त्यांना स्वीकारता आलं नाही. या उलट जे खेळाडू आयकॉन नाहीत, सिमियन ह्या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिलाय. चौकार त्याने ठोकले, त्याच्या बॅट मधून 3 चौकाराच्या मदतीनं तो धावा बनलेत आणि ज्या जास्तीत जास्त धावा आहेत या इनिंग मध्ये त्या सिमियन्स या बॅटरने ठोकल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत, धावसंख्या 30. नवीन फलंदाज आलाय रॉस्टन नुनिस, हा सुद्धा एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे, काय बघणार आहोत, काय घडलंय. हु इज गॉन, सिमियन इज गॉन. आणि अशा रीतीने 6वा धक्का, 6 गडी बाद, धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा. व्हाईट बॉलचा इशारा, 31 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट गॉन. ला लढवताना दिसला होता तो सिमियन आणि दुर्दैवीरित्या धावबाद झालाय. 17 धावांचं त्याचं योगदान पाहायला मिळालं. नवीन बॅटर आता आलाय मैदानाच्या आतमध्ये, बिपिन स्ट्राईक इन कडे. हा खेळाडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हा सफल होईल काय. प्लेन क्रॅश झालंय, विकेटचं झालंय पतन. 7वा धक्का, 7 गडी बाद, धावसंख्या अजूनही थांबली, धावसंख्या मंदावली, धावसंख्या थंडावली, धावसंख्या 31. गडी बाद, धावसंख्या 31. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर गेलाय संकेत. लाईफ लाईनचा वापर जास्त कोण करत नाही. स्क्वेअर कटचे फटके फारच कमी पाहायला मिळत आहेत. 5वा दिवस आहे. स्क्वेअर कटच्या दिशेने फलंदाज जास्त हत्यार बाहेर काढताना दिसत नाही. ऑन साईडला जास्त प्रयास होतो खेळाडूंचा. पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर या दिशेने तुम्ही गॅप मध्ये फटके मारू शकता ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघत असतात. फुलटॉस बॉल, चढवला हल्ला, चेंडू आता गाठतोय लांबचा पल्ला आणि षटकरणाशी वाढतोय. संघाच्या धावसंख्येचा गल्ला, केलाय हल्ला. झाली आहे आणि शेवटचा आता 1 चेंडू शिल्लक आहे. स्कोअर मोजाम 37. पहिला षटकार आहे या इनिंग मधला. हा चेंडू हवेत आहे. मॅक्सवेल डोंगरकर तिथे तैनात आहेत. विकेटचं झाले पतन. 8वा धक्का, 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना टॉस हरल्यावर सलाम रॉकी बाय टीमची धावसंख्या आहे 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष्य दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करायचं आहे या टीमला. 38 धावांचं लक्ष असेल ते रेसल स्टार्स या टीमला. तत्पूर्वी आपण होऊया टॉस कडे. YCB सौक वर्सेस चिंतामणी साहिल स्पोर्ट्स या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता लगेचच या टॉस आपण करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट होऊया टॉस कडे. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मालक म्हणून कॅजेस्टन मुंबईकर,
सॅमसन पाटील आणि विशाल कतवार हे संघ मालक या टीमचे. YCB चौक विरुद्ध चिंतामणी साहिल स्पोर्ट्स या दोन टीम दरम्यान हा मॅच असेल. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन या, कारण एका बाजूला कॅप्टन पोहोचलेत, निलेश पाटील पोहोचलेत. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच दोन्ही कॅप्टन उपलब्ध व्हायला पाहिजेत. रिझल्ट स्टार संघाला जिंकण्याकरता 38 धावांचं लक्ष ठेवलंय. इथे आता निलेश पाटील सज्ज आहेत. निलेश, मॅच फार महत्वाचा असेल तुमच्याकरता आणि खऱ्या अर्थाने आज कुठल्या खेळाडूने तुमच्या बॅटिंग मध्ये चालायला हवं असं वाटतं तुम्हाला? मॅकमिलन गोविंद. या आमच्या हृदयामध्ये ज्या लपलेल्या गोष्टी आहेत ते लगेचच त्यांच्या मुखातून बाहेर पडतायत. कारण मागच्या मॅच मध्ये 2 मॅच मध्ये ते फ्लॉप झाले आणि इतर खेळाडूने मोर्चा सांभाळलाय. या व्यतिरिक्त गोलंदाजी काही चेंजेस असेल, एखादा बदलाव पाहायला मिळेल आता या मॅच मध्ये? नवीन चेहरा सेम असणार. निखिल गोविंद चांगला टच मध्ये आहे, तो चांगली फलंदाजी करतायत. तुम्ही स्वतः खूप चांगली बॅटिंग करतायत. चांगलं काम तुमचं दोघांचं. आणि या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूने आणखीन चांगली फलंदाजी करावी? विकी गोविंद आहे, निनस कोते आहे, गॉडसन कर्तन आहे. यंदा या UCPL ला चांगला प्रतिसाद मिळतोय लाडक्या प्रेक्षकांचा? हो, नक्की. थँक्स निलेशजी. कॅप्टन आहेत YCB टीमचे जे आमच्या सोबत जुडले गेलेत. आता चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, टॉस साठी आपण लवकरात लवकर या. वेळेचं बंधन असलं पाहिजे प्रत्येक खेळाडूला. गॉडफ्री नटघर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चांगले स्कोरर आहेत, गुणलेखक आहेत, चांगले समालोचन सुद्धा ते करू शकतात. परंतु नेहमीच ते गप्पा असतात जास्त. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स कर्णधार आला नाही का? कॅप्टन टॉस साठी या. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन. मला वाटतं काहीतरी अडथळा आलाय, पेनल्टीला सामोरे जावं लागेल अन्यथा. या स्पर्धेमध्ये आपण सांगितलं आहे की पहिला डाव संपल्यानंतर जो दोन्ही टीम ज्या असतील खेळणाऱ्या त्या टीमच्या कॅप्टननी तयारीत राहायचं आहे. इथे YCB टीमचे कॅप्टन दाखल आहेत निलेश पाटील. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन अजूनही पोहोचले नाहीत. थोड्याच वेळात मला वाटतं ते दाखल होतील. निलेशजी, आपण या ठिकाणी बसून घ्या. वळूया पुढील होणाऱ्या मॅच कडे. मॅच फार महत्वाच्या आहेत. ही मॅच मध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेलच असं आपण आशा बाळगूया आणि थेट वळूया DJ मास्टर कडे. ओ टू डीजे. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमच्या संघ मालकाचा जर आपण विचार केला तर अमर रविदास आणि साहिल खान हे दोन संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर इथे दाखल झाले असेल तर आपण अतिथी कक्षामध्ये या. सनी शेलार विनंती करतो, जिथे कुठे असतील आपल्या या. नक्कीच सनी शेलार, नक्कीच या मुलाचं देखील सर कौतुक असेल. कुठलाही संबंध नसताना देखील या मुलाला खूप सारी मदत आमच्या टीमला केली आहे. झाडे कापण्यापासून ग्राउंडच्या सफाईपर्यंत प्रत्येक दिवशी नक्कीच वेळेवर हजर राहणं. थँक्यू सनी. सेल्फी पॉइंट आहे त्या ठिकाणी. खेळाडू जास्त गर्दी करा, पण तिथे अशी कुठलीच विपरीत घटना करू नका, जेणेकरून या स्पर्धेला सुद्धा गाळबोट लागेल. तसेच जे चिमाजी आप्पा, नरवीर चिमाजी आप्पा उद्यान आहे, त्या उद्यानामध्ये सुद्धा प्रेक्षक बसलेत. तिथे शांत बसा, दुसरे काही तिथे करू नका. विपरीत अशा घटना घडल्या नाही पाहिजेत.
कारण हा इतिहास आहे. आणि आज जर आपण इतिहास बघितला चिमाजी आप्पांचा 1707 ते 1741 याच्यामध्ये त्यांनी केलेला पराक्रम आपल्याला नेहमीच आठवत आहेत. आणि या वास्तू आपण जपल्या पाहिजेत. मॅच कडे वळूया. 38 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईक इन कडे जोश पाटील, नॉन स्ट्राईक इन कडे अलिसन, दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे. जोश पाटील, अलिसन पहिले षटक टाकण्याकरता साहिल पाटील पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करेल काय, फलंदाजी तितकीच चांगली होईल काय, पाहूया काय घडतंय. गेम ऑन. पहिलाच बॉल चांगला ब्लॉक होल मध्ये टाकलाय आणि बीट केलं या चेंडूवर बॅटरला. पहिलाच बॉल चांगला टाकलाय प्रतीक. नक्कीच इतका जबाब इथे नक्कीच दगडाने द्यावा लागेल. सलाम रॉकी भाई या संघाला, कारण नक्कीच धावा जास्त जमा झाल्या नाहीत. फक्त एक षटकारा आपल्या बॅटिंगद्वारे आला होता. चौकार मला वाटतं 2-3 आले होते, पण नक्कीच कमी धावा आहेत. त्या कमी धावा नक्कीच रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, क्षेत्ररक्षण, क्रिस्टन होते तिथे. नक्कीच अंगाला चेंडू आला, एक धाव. नक्कीच इथे संघाची कुठेतरी पहिली धाव बनते. दुसऱ्या चेंडूवर एक धाव. खराब प्रदर्शन खेळाडूचं. फिल्डिंग करताना 100% योगदान अपेक्षित असतं गोलंदाजाला. जर तुम्ही गोलंदाजाला साथ दिली तरच फलंदाज त्या ठिकाणी बांधले जाऊ शकतात. आणि त्या फलंदाज साहेब आहेत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल. आता चेंडू पोहोचतो त्याच फलंदाजाकडे, त्याच क्षेत्ररक्षकाकडे. धाव घेण्याची संधी मिळत नाही. निर्धाव चेंडू समाप्त झालाय. चेंडू टाकून झाले 3. धाव संख्या आहे ती 1 धाबा. जिंकण्याकरता 38 धावांचं लक्ष आहे. लक्षात घ्या 38 धावा सुद्धा महागड्या ठरू शकतात या क्षणाला. कालच्या दिवसांमध्ये आपण 33 धावा सुद्धा महागड्या होताना पाहिल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या त्या टीमला, श्रेय 11 टीमला. म्हणजेच काहीच अंदाज या ठिकाणी आपण बांधू शकत नाही. नक्कीच बघूया पुढचा चेंडू घेऊन साहिल. यावेळी बघा इन द गॅप आहे, दूरवर फॅबियन आहे, तिथे एक धाव पूर्ण केली. तरी डेंझिलला विनंती, डेंझिलने देखील या. डेंझिल पाटील, डेंझिल पाटील या. धाव संख्या धाव फलकावर 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 2 धाबा. डीबीएन लाईव्ह द्वारे जोडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता तुम्ही बघतायत UCPL तिसरं पर्व. आणि UCPL मध्ये उपांत्यपूर्व फेरीतील मॅच, क्वार्टर फायनलचा मॅच सुरू आहे. हा तिसरा मॅच सुरू आहे, दुसरा मॅच सुरू आहे. आणि जिंकण्याकरता जे लक्ष ठेवलंय सलाम रॉकीबाई टीमने 38 या धावसंख्येचं, त्याचा पाठलाग होतोय रेसल स्टार्स या टीमद्वारे. गोलंदाज तयार. स्क्वेअर कटचा फटका, चेंडूला पॉइंटच्या दिशेने वळवलाय. एक धाव बॅटर पूर्ण करतायत. दुसरे धावे करता सुद्धा ते धावतायत. पाहता पाहता 2 धावा होत आहेत सहज पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. पहिले षटक चांगला प्रभाव पाडताना दिसतोय साहिल पाटील, मॅन फ्रॉम गोडदेव, प्रभाकर मित्र मंडळ गोडदेव या टीमद्वारे बिलॉंग करणारा खेळाडू आहे. शांत स्वभाव मैदानाच्या बाहेर या खेळाडूचा, पण आक्रमक रूप मैदानाच्या आत त्याचा आपण अनेक वेळा पाहिलंय. फुल टॉस बॉल, हल्ला केलाय. बघूया किती धावांकरता चेंडू गेलाय. 2च धावा मिळतील. या चुका रोखायला पाहिजेत. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद 6 धाबा. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 24 चेंडू 32 धाबा. प्रतीक खूप वाढलंय. चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा मिळत आहेत. टेनिस क्रिकेट मधून थेट लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा तुम्हाला एंट्री मिळते. IPL मध्ये सुद्धा एंट्री मिळते. बरेचसे खेळाडू आहेत. एक खेळाडू मला रॉबिन मेन्स नावाचा खेळाडू आठवला, जो आता 21व्या वर्षामध्ये 3 कोटी आणि 60 लाख रुपये गुजरात टीमने त्याला विकत घेतलाय. झारखंड मधून हा खेळाडू बिलॉंग करतोय. त्याला म्हटलं जातं क्रिस गेल म्हणतायत, त्याला दुसरा धोनी सुद्धा म्हटलं जातं. आणि डावखुऱ्या हाताने तो बॅटिंग करतोय. एक अफलातून प्लेयर्स. आणि खरं तर तो आदिवासी समाजामधून पुढे आलाय. असे खेळाडू सुरुवातीला टेनिस क्रिकेट खेळत आहेत आणि आज बघा ना त्यांना चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय. नो डाऊट सिराज खानला देखील कोण विसरेल. टेनिसच्या मॅच पर मॅच 500 रुपये खेळायचा, 500 रुपये टुर्नामेंट खेळायचा. आता नक्कीच आपल्या
आपल्या भारताच्या संघाचं नेतृत्व करत आहेत. रिंकू सिंग याचा सुद्धा प्रवास जास्त खडतर आहे आणि नुकताच मी उल्लेख केला रॉबिन मिन्स या खेळाडूचा. तो तर त्याच्याकडे चेंडू खेळण्याकरता बॅट सुद्धा नसायची. त्यावेळेस त्याची आई जी सोयीजवळ लाकडं असायची पेटवण्याकरता ती लाकडं त्याला द्यायची. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या आणि खरोखरच म्हणूनच आज क्रिकेटला बघा एक नवीन क्रेज मिळत आहे. प्रत्येक खेळाडूकडे 4 ते 5 बॅट्स असतात. एका टीमकडे 50च्या आसपास बॅट्स पाहायला मिळत आहेत. नो डाऊट मी आमच्याच संघाचं सांगेन, जेव्हा आमचा संघ सुरुवात झाली होती फक्त 2 ते 3 बॅट सोडवायचे. आज 11 बॅट, प्रत्येक खेळाकडून एक बॅट जाते सर. चर्चा करूया कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विपुल गोलंदाजी मार्गावर पॉवर प्ले नंबर 2चं षटक. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. एक शतरक्षक फ्लाय स्लिपच्या दिशेने. पॉइंट खबर मिड ऑफ. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत आहे. गोईंग गोईंग गॉन. फुलटॉस बॉल दिलाय तो सुद्धा अनुभवी खेळाडूने. अजून ज्या चुकांचं मला वाटतं विमंचन केलं गेलं नाही, चुकांमध्ये दुरुस्ती केली गेली नाही. विपुल माल्या एक चांगला खेळाडू आहे, परंतु कधी कधी आपल्या पेक्षा लहान असलेल्या खेळाडूंच्या सुद्धा काही गोष्टी असतात त्या आपल्याला ऐकाव्या लागतात. प्रत्येक खेळाडूने हा अभ्यास करणं गरजेचं आहे. विपुल तयार, बघूया कशी गोलंदाजी करतोय आता. हो चांगला बॉल. यष्टीरक्षकाची आता चूक झाली. आतील कडा चाटून गेलाय चेंडू. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतायत घाई. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. स्कोर मूव्स ऑन 14. 2 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्या होत्या विपुल याच्या. त्याच्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं. चांगली गोलंदाजी सुद्धा टाकली होती. इथे गरज आहे चांगली गोलंदाजीची. दोन्हीही जर आयकॉन खेळाडू बघितले, जस पाटील आणि ऑल्सन हे दोन्हीही चांगले आयकॉन खेळाडू आहेत. 14 धाबा प्रत्युत्तरादाखल होत आहेत. आव्हान ठेवलं गेलं 38 या धावसंख्येचं आणि पाठलाग करताना चालत 14 धाबा. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. चेंडूला केलं हुक. एक धाव मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावतील काय बघूया. एकच धाव. या एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. लाईफ लाईनचा वापर सुद्धा होतोय. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा हेतू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. रिझल्ट स्टार्स चमकलायत. स्टार्स त्या संघाचे. रेनॉल्ड गोन्साल्विस हे संघ मालक आहेत या टीमचे. आमचे स्कोरर अविनाश चांगली माहिती आम्हाला देत आहेत. डावी सोडून जाणारा हा चेंडू होता आणि त्या चेंडूवर प्रहार केलाय. जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज तिथून सीमारेषेच्या पलीकडे व्हा. 2 धावा मिळाल्यात. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झाली आहे ती 17. व्हॉट बॅटिंग. 4 बॉल मध्ये 11 धावा मोजल्यात गोलंदाज विपुल माल्या याने. कुठेतरी ह्या चुका होत आहेत, त्या चुका थांबवायला हव्या बॅटरला. थोडेसे क्रॅम्स येताना दिसतात या खेळाडूच्या पायात. जस पाटील याच्या. दुखापत जास्त गंभीर नसावी कारण एक दुखापत तर आपल्या चांगल्या लाडक्या खेळाडूला झाली आहे. डॅमियन माल्या खूप चांगला खेळाडू आणि पहिल्या दिवशी त्याला दुखापत झाली होती. 206 प्रकारच्या हाड प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये असतात. म्हणूनच क्षेत्ररक्षण करताना किंवा विकेटवर धावताना थोडस जपून धावा. धावसंख्या आहे ती 17 धावा. 38 धावांचं लक्ष आहे. शॉर्ट बॉल. चेंडू हवेत आहे. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक दूर होता. एकच धाव मिळेल. एकच धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. 5 बॉलची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ती 18. सर्व काही व्यवस्थित घडतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. साहिल याचं पहिलं षटक चांगलं पडलं. दुसऱ्या षटकामध्ये चोप बसलाय तो विपुल माल्या या खेळाडूला. हा चेंडू हवेत आहे. झेल टिपला जाईल काय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून होता दूर आणि दूरचं अंतर गाठलं गेलंय. चेंडू सीमारेषे पार. मिळतंय धाबा 4. खणखणीत चौका.
वर धावा आहेत त्या 22 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू 16 धावा. टॉस साठी मी आमंत्रण देतो चिंतामणी साहिल स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनला, लवकरात लवकर या. पहिली ही इनिंग संपण्याआधी जर तुम्ही आला नाहीत तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. आलेत का कॅप्टन आता? चला टॉस करून घेऊया आपण. कॅमेरामॅन काही क्षणापुरता कॅमेरा तिथे फिरवत आहेत. मी विनंती करतो शॉन पुरकर यांना, एक अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या सौजन्याने जीटी स्पोर्ट्सचे ते मालक आहेत, त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी बॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शॉन पुरकर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. ग्लेन बने आणि दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. गुड मॉर्निंग ग्लेन. शॉन पुरकर टॉस करतोय. डिसिजन इथेच द्या. YCB चौक या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवतील. मॅच कडे वळूया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता आवश्यक आहेत 16 धावा. 18 चेंडू 16 धावा. डिफेंड करणं आता थोडस कठीण असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण दोन्ही फलंदाज आता विकेटवर चांगलं जम बसून आहेत. डोक्याची घंटा वाजवण्याच्या तयारीमध्ये आहेत. चांगला खेळ दोन्ही बॅटर करतायत. म्हणजे दबाव सर्वस्वी फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आहे. या दबावामधून बाहेर पडलं जाईल काय? दबाव या शब्दाला क्रिकेटच्या मैदानामधून कुठेतरी बाहेर कोण्याला नेऊन ठेवा, कोपऱ्याला नेऊन ठेवा. चांगला खेळ करा. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. मॅसिव्ह हिट. UCPL सिक्सर. अजून 10 धावांची गरज आहे. बघा एक षटकार केसल्यानंतर फलंदाजाला विश्वास बसत नाही. चेंडूची पुन्हा एकदा पडताळणी करताना हा बॅटर दिसतोय. मिस्टर जश पाटील इज प्लेइंग ऑन 14. असो अल्सन इज प्लेइंग ऑन 14. 6 बॉल मध्ये 14, 7 बॉल मध्ये 14. दोन्ही फलंदाजांनी बरोबर योगदान दिलंय. धावसंख्या 28. आता मुश्किल आहे परतणं. हो चांगला चेंडू खाली राहतोय. धाव बांधवण्याची दाट शक्यता. डायरेक्ट हिट करायचं होतं. तिथे कुठेतरी अंदाज चुकलाय. एक धाव मिळाली. बाईचा इशारा आला विशाल पाटील यांचा. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरकताना धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 29 धावा. 29. आम्ही यागाशी हा खेळाडू दाखल झालाय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ओ स्लॉट केले चेंडूला. मॅक्सिमम सिक्सर. बिगी. धावा झालेत. बघू शकतायत मुनाफ हा सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. गिरीश पोहरा त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. याआधी आम्ही स्वागत केलं क्लेन म्हणे या खेळाडूचं. हे आयकॉन खेळाडू आहेत. परफॉर्मन्स चांगला दिलाय, मेहनत चांगली घेत आहेत आणि म्हणूनच आज हे यशाची शिखर ते गाठतायत. पुढे येऊन चांगला टान्स दाखवला अल्सन या खेळाडूने. चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव. एका धाव्याची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 2 धावांची आवश्यकता. थोडेसे निराश असतील रॉकी गुपसूल. पुढचा बॉल. टॉस बॉल ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मनगटाच्या सायने चेंडूला वळवलं. 1 धाव पूर्ण केली. स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील धावसंख्येची बराबरी साधली जाते. साहिल पाटील याचं चांगलं षटक पहिलं पडलंय. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जास्त चोप बसला. दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावा मोजल्या गेल्या 16. डिफेन्स केलाय अल्सन या खेळाडूने. अजूनही विजयापासून 1 धाव दूर आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश आता थोड्याच वेळात केला जाईल.
3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 38 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद नाबाद जिंदाबाद 37. 12 बॉल. काही पराक्रम करतायत. शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही. सर्व खेळाडू आता जवळ आलेत. दांडी गुल फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. विकेटचं पतन. 1 गडी बाद 37. बघितलं आपण रॉस्टन या गोलंदाजाला विकेट मिळाली आणि आता नवीन खेळाडू गेलाय. ॲस्टल इज रॉक. 1 धावेची गरज आहे. ऑन साइडला 1 धाव पूर्ण करून या मॅचला तो जिंकून देतोय. बॅटिंग करताना जश पाटील याने बनवल्या अतिशय चांगल्या धावा. त्याच्या खात्यामध्ये आपण बघितलं तर जश यांनी 10 चेंडूंमध्ये 15 धावा बनवल्यात. लाईनअप मध्ये हँडशेक करा आणि हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर जा. बघूया कशा पद्धतीने इथे मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये काय घडलंय, कशा गोलंदाजी झाली त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर ऑल्सन. इज द मॅन ऑफ द मॅच. अलिसन इज द मॅन ऑफ द मॅच. लाईनअप मध्ये पुढे जा आणि हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर पडा.